आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधले काही एक्झाम्पल पाहू. त्यातलं पहिलं एक्झाम्पल पाहू. आयडेंटिफाय विथ रिझन 5, 12, 13 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का हे आपल्याला ओळखायचं आहे. आता हा प्रश्न परीक्षेत विचारला तर 1 मार्काला किंवा 2 मार्काला विचारू शकतो. आता सगळ्यात पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा हे बघायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला बघायला लागेल त्यातली बिगेस्ट साईड कोणती आहे. तर बिगेस्ट या तीन नॅचरल नंबर म्हणजे सगळ्यात मोठा नॅचरल नंबर कोणता आहे. तर बिगेस्ट नंबर इज 5, 12, 13. बिगेस्ट नंबर BIGGEST बिगेस्ट नंबर इक्वल टू 13. आता या 3 संख्येमध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे 13. आपल्याला काय पाहिजे त्याचा स्क्वेअर. बिगेस्ट नंबर 13 स्क्वेअर इक्वल टू 169. आता पायथागोरियन ट्रिपलेट आहे काही ओळखायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल सगळ्यात मोठ्या संख्येचा स्क्वेअर हा इतर 2 संख्येच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा आहे का बघा. मग आपण सगळ्यात मोठा नंबर याचा बघितलं तर 13 आणि सगळ्यात लहान नंबर रिमेनिंग नंबर्स आर 5 and 12. Therefore, 5 square plus 12 square equal to 5 square equal to 25, 12 square equal to 144 equal to 169. याला नाव देऊ नंबर 1, याला नाव नंबर 2. Therefore, we write 13 square equal to 5 square plus 12 square. 5 square plus 12 square कुठून आणले फ्रॉम 1 and 2. आता 1 and 2 वरून आपण लिहिलं की 13 square equal to 5 square plus 12 square and therefore आता 5 म्हणजे याचा अर्थ सगळ्यात मोठ्या संख्येचा स्क्वेअर हा इतर 2 संख्येच्या स्क्वेअरच्या बेरज एवढा आहे. and therefore एक स्टेटमेंट आपल्याला लिहावं लागेल. therefore the square of the largest number एक वाक्य लिहू. therefore the square of the largest number LARGEST or biggest square of the largest number or biggest number is equal to the sum of the square of remaining 2 numbers. Sum of the square of remaining 2 number. मिळाला आपल्याला. जेव्हा सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्येच्या वर्गाच्या बेरज एवढा आहे. The square of the largest number equal to the sum of the square of remaining 2 number, and therefore we can say that 5, 12, 13 is a Pythagorean Pythagorean triplet. हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. म्हणजे समजा 2 मार्काला किंवा 1 मार्काला प्रश्न विचारला आपला परीक्षेत तर आपल्याला या पद्धतीने त्याचं उत्तर घ्यावं लागेल. सगळ्यात पहिले बिगेस्ट नंबर और लार्जेस्ट नंबर कोणता आहे ते बघायला लागेल, त्याचा स्क्वेअर करायला लागेल. रिमेनिंग नंबर कोणते आहे ते शोधायला लागेल, त्याचा स्क्वेअर करायला लागेल. त्या दोघांच्या स्क्वेअरची बेरीज ऍडिशन. जर दोन्ही इक्वल आले तर हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. दोन्ही इक्वल आले नाही तर पायथागोरियन ट्रिपलेट नाही. मग दोन्ही इक्वल आल्यामुळे आम्ही एक स्टेटमेंट लिहिलं द स्क्वेअर ऑफ द largest number is equal to sum of the squares of remaining 2 numbers. Therefore, this is a Pythagorean triplet. Now, दुसरं एक एक्झाम्पल पाहू आपण. इन फिगर फाइंड RP and PS using the information given in triangle PSR. या ट्रायंगल PSR मध्ये जी माहिती दिली आहे त्याच्या आधारे आपल्याला RP आणि PS काढायचं आहे. ही फिगर बघू. PSR या फिगर मध्ये अँगल PSR किती डिग्री दिला आपल्याला 90 डिग्रीचा. हा अँगल दिलाय P 30 डिग्रीचा. मग तिसऱ्या अँगलचं माप आपल्याला काढता येईल ना, कारण आपल्याला प्रॉपर्टी आहे द सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180. मग हा 90चा हा 30चा 90 अधिक 30 किती झाले 120. म्हणजे उरलेला अँगल किती डिग्रीचा काढता येईल आपल्याला 60 डिग्रीचा. Therefore in triangle PSR, angle S equal to 90 degree
angle P equal to 30 degree, and therefore from this property SR equal to SR कोणता angle R equal to 60 degree. Angle R equal to 60 degree because the sum of the measures of angles of a triangle is 180 degree. म्हणजे या अँगलचं माप आपल्याला मिळालं 60 डिग्री. आता गिव्हन आपल्याजवळ आहे SR equal to 6 आणखी दिलाय त्या फिगर मध्ये. आता मला सांगा या ट्रायंगल मध्ये हा अँगल 30 चा आहे, हा 60 चा आहे आणि हा 90 चा. म्हणजे हा ट्रायंगल कोणत्या प्रकारचा होईल? 30 60 90 ट्रायंगल होईल. Therefore triangle PSR is 30 degree, 60 degree, 90 degree triangle. 90 degree triangle. आता जर ट्रायंगल 90 30 60 90 चा असेल तर आपल्याला प्रॉपर्टी आहे इन 30 60 90 ट्रायंगल द साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस. म्हणजे 30 च्या समोरची साइड जी आहे ती हायपोटेनसच्या हाफ असते. हायपोटेनसच्या हाफ असते. मग 30 च्या समोरची साइड कोणती आहे? SR. and therefore we write SR equal to हायपोटेनस कोणत्या लक्षात आलं का? राईट अँगलच्या समोरची साइड म्हणजे कोणती? हायपोटेनस PR 1/2 into PR 1/2 into PR because कारण लिहू side opposite to 30 degree. Side opposite to 30 degree. Then but कशाची लेंथ माहिती आहे आपल्याला? But SR equal to 6. But SR equal to 6. Therefore 6 equal to 1/2 into PR. Put the value 6 into 2 equal to PR and therefore PR equal to 12. PR equal to 12. आता PR ची लेंथ मिळाली 12. Then इथं लिहितो बघा. आपल्याला आणखी काय करायला सांगितलं? PS म्हणजे कोणासमोरची साईड आहे पहा या ट्रायंगल मध्ये 60 च्या समोरची साईड. मग आपली प्रॉपर्टी काय म्हणते? साइड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 टाइम्स हायपोटेनस. √3/2 टाइम्स हायपोटेनस म्हणजे ही 60 च्या समोरची साइड ही √3/2 टाइम्स असते कोणाच्या? हायपोटेनसच्या. मग इथे लिहिता येईल देअरफॉर कोणती साइड काढायची? PS इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे कोणती आहे? PR इक्वल टू √3/2 इंटू PR म्हणजे किती आपल्याला? 12. 2 × 2 2 6 12 इक्वल टू 6√3. PS इक्वल टू 6√3. आता PS इक्वल टू काय लिहिलं आपण? √3/2 इंटू PR. त्याचं कारण काय लिहू आपण? साइड अपोजिट टू 60 डिग्री. साइड अपोजिट टू 60 डिग्री. आता अशा पद्धतीने जर उदाहरणाचं उत्तर आपण लिहिलं तर याला 2 पैकी 2 मार्क आपल्याला नक्कीच मिळतील. म्हणजे पहिल्यांदा 30 डिग्रीवरून काढलं, नंतर 60 डिग्रीवरून काढली PS. ओके. तिसरं उदाहरण पाहू आपण. इन फिगर इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD परपेंडिक्युलर सेगमेंट BC angle C equal to 45, BD equal to 5 and AC equal to 8√2. Then find AD and BC. Find AD and BC. आता बघा या हा ट्रायंगल दिला आपल्याला ABC. या ट्रायंगल मध्ये AD परपेंडिक्युलर साइड BC आहे. AD परपेंडिक्युलर साइड BC म्हणजे इथला अँगल कितीचा असेल? 90 डिग्रीचा. म्हणजे अँगल ADC आणि अँगल ADB हे दोन्ही अँगल कितीचे असतील? 90 चे. कारण त्यांनी दिलंय की परपेंडिक्युलर म्हणजे इथला अँगल 90 आहे. आता मी पहिल्यांदा या ट्रायंगलचा विचार करतो. कोणता ट्रायंगल? ADC. इन ट्रायंगल ADC या ट्रायंगलचा काय विचार करावा? कारण मला AD काढायचे आहे म्हणून या ट्रायंगलचा मी विचार करतो. ADC या ट्रायंगल मध्ये हा ADC अँगल कितीचा आहे? अँगल ADC इक्वल टू 90 डिग्री. अँगल C इक्वल टू 45 डिग्री. आता बघा या ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 चा आहे, एक अँगल 45 चा आहे. म्हणजे दोघांची जर ऍडिशन केली तर आपल्याला तिसरा अँगल काढता येईल. कारण सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. मग 90 अधिक 45 बरोबर 135. म्हणजे हा उरलेला अँगल कितीचा होईल? 45. म्हणजे देअरफॉर अँगल DAC इक्वल टू 45 डिग्री. आता हा 45 डिग्रीचा अँगल म्हणजे या ट्रायंगल मध्ये त्या ट्रायंगल मध्ये मापा कशा आले पहा? 45 45 90. आणि मग देअरफॉर ट्रायंगल ADC इज 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. हा 45 45 90 चा ट्रायंगल आहे.
आता 45 90चा ट्रायंगल असेल तर लेंथ ऑफ ईच ऑफ द परपेंडिक्युलर साइड इज इक्वल टू 1/√2 टाइम्स हायपोटेनस. आपलं जो प्रॉपर्टी 45 90 ची, तर या परपेंडिक्युलर साइड दोन्ही परपेंडिक्युलर साइडची लेंथ ही 1/√2 टाइम्स असते कोणाच्या, हायपोटेनसच्या. आणि हायपोटेनस कोणती आहे, एसी. हायपोटेनस कोणती आहे, एसी. अँड देअरफॉर वी राईट एडी इक्वल टू, दोघांची लेंथ सारखी असेल, एडी आणि डीसी. एडी इक्वल टू डीसी इक्वल टू 1/√2 टाइम्स हायपोटेनस. हायपोटेनस कोणती आहे इथं, एसी. बिकॉज 45 90 ट्रायंगल, कोणते ट्रायंगल त्या प्रॉपर्टीनुसार. अँड देअरफॉर AD इक्वल टू DC इक्वल टू 1/√2 इंटू 8√2 कटले काय येईल, AD इक्वल टू DC इक्वल टू 8. AD इक्वल टू DC इक्वल टू 8. हे 8 आहे, हे पण 8 आहे. आता दुसरं आपल्याला काय काढायचं आहे, देअरफॉर AD इक्वल टू 8. AD इक्वल टू 8 मिळालं AD. आता BC काढायचं आहे, BC. आता BC म्हणजे कोणाकोणाची ऍडिशन असेल, BD प्लस DC. मग इथे लिहितो देअरफॉर BC इक्वल टू BD प्लस DC. BD प्लस DC बिकॉज B dash D dash C. Point D is between B and C. Then we write BD plus DC equal to BC. म्हणजे D हा पॉइंट जर B आणि C च्या बिटवीन असेल तर आपल्याला हे स्टेटमेंट मांडता येते. अँड देअरफॉर BC इक्वल टू BD मीन्स किती आहे बघा, BD इक्वल टू 5 and DC equal to किती आहे 8. and therefore BC equal to 13. BC equal to 13 unit. 13 unit. सेंटीमीटर मीटर दिलं नाही त्यावेळेस आपण काय लिहितो, BC equal to 13 युनिट. आता ओके